पोलिसांना कुणाचा तरी फोन आला आणि अजित पवारांची अपघाताची एफ-आय-आर लिहून द्यायला गेलेले रोहित पवार, त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर यांसारख्या नेत्यांची सुद्धा त्यांनी एफ-आय-आर लिहून घेतली नाही, अशा प्रकारचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमका तो फोन कुणाचा आला होता आणि रोहित पवार यांच्या जीवाला धोका असू शकतो का? नेमकं काय आहे या सगळं प्रकरण आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, रोहित पवार जे अजित पवारांसाठी दिवस रात्र एक करतायत, दिवस रात्र लढतायत आणि कुठेतरी आपल्या काकांचा अपघात नाही तर घातच झालाय, अशा प्रकारचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. रोहित पवारांनी बऱ्याचदा हे पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की अजित पवारांचा अपघात कशा प्रकारे ठरवून करण्यात आला आणि कुठेतरी अजित पवारांना विमानातून जायचं नव्हते, मात्र विमानातून त्यांना जाण्यामध्ये भाग पाडलं का, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा रोहित पवारांनी हे उपस्थित केले आहेत. आणि काल एक धक्कादायक गोष्ट समोर आली, काल एक व्हिडिओ समोर आले. त्या व्हिडिओमध्ये असं दिसू लागलंय की नेमकी आपली पोलीस यंत्रणा आणि नेमके आपले मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब त्यांना नेमका आदेश काय देतात, कशा प्रकारचा अशा प्रकारच्या गोष्टी चालतात, हे प्रश्न काल पडला गेला. कारण काल रोहित पवार, अमोल मिटकरी आणि त्यांच्यासोबत जे काय संदीप क्षीरसागर असतील किंवा कुठले वेगवेगळे आमदार असतील, ते आमदार त्या ठिकाणी गेले होते एफ-आय-आर लिहून द्यायला. कोणाची एफ-आय-आर लिहून द्यायला? तर अजित पवारांचा हा अपघात नाही तर घातपाताची शंका आहे म्हणून ते एफ-आय-आर लिहून द्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी एवढे मोठे ते आमदार आहेत, विरोधातला मोठा पक्षातला एक मोठा पक्ष रोहित पवारांचा असतील किंवा शरद पवारांचा असेल, त्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी जातात, एवढे मोठे 4-5 आमदार मिळून जातात, तरी सुद्धा त्यांचा एफ-आय-आर हे लिहून घेत नाहीत. म्हणल्यावर आता विचार करायची गरज आहे, सामान्य माणसाचं तर नेमके हाल काय होत असतील. सामान्य माणूस तर कुठं चेंबदाला जात असेल, पोलिस त्याच्यासोबत नेमकं काय करत असतील या सगळ्यांचा. मग याच्यावरून रोहित पवारांनी एक प्रश्न उपस्थित केला. याच्या आधी सुद्धा रोहित पवारने सांगितलं होतं की माझ्या घातपात होऊ शकतो हे मलाही माहिती किंवा मी माझ्या घरचे भीतीमध्ये आहेत. मग पोलिसांना अशा प्रकारचा फोन कुणी केला की तुम्ही अजित पवारांची जे काही एफ-आय-आर आहे, रोहित पवार जे घेऊन येणार आहेत एफ-आय-आर अपघाताची, ती एफ-आय-आर लिहून घेऊ नका. पोलिसांची अशा प्रकारची नेमकी दादागिरी किंवा अशा प्रकारचं नेमकं कस काय वाढले यांचं एवढं लगे की एवढे मोठे आमदार आलेले आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. मग त्याच्यामध्ये रोहित पवारांसारखा एक मोठा नेता आहे या महाराष्ट्रामधला, तर त्यांचं एफ-आय-आर जर तुम्ही लिहून घेत नसाल, त्यांच्यासोबत जर तुम्ही हुज्जत घालत बसत असाल, ते नेमके कोणाचे फोन तुम्हाला येत आहेत आणि कोणाच्या आदेशावरून तुम्ही काम करताय का, अशा प्रकारचा प्रश्न काल रोहित पवारांनी निर्माण केलेला आहे. आणि या सगळ्या प्रश्नामुळे आज मात्र एक व्यक्ती मागे पडलाय आणि एका व्यक्तीला टेन्शन किंवा एका व्यक्तीलाच कुठेतरी सगळ्या गोष्टीचा ध्यास दिसतोय, तो म्हणजे रोहित पवार. व्ही-एस-आर कंपनीला बंदी आणलेली आहे. डीजीसीएनं सांगितलं की व्ही-एस-आर कंपनीनं जोपर्यंत सगळे सर्टिफिकेट आम्हाला ओके देत नाहीत, तोपर्यंत कुठलंही विमान उडवू नये. आणि ही बंदी रोहित पवारने ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली, रोहित पवारांनी ज्यावेळेस पाठपुरावा केला, त्यावेळेस देण्यात आली आणि कुठेतरी त्यांच्या या लढ्याला एक छोटस यश, अगदी छोटस यश आलं म्हणायला हरकत नाही. मात्र आता हे मोठं जर त्यांना यश करायचं असेल किंवा काय गोष्टी करायच्या असतील, तर आता मात्र त्यांना पुढे लढावं लागणार आहे आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी सांगून आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आपण रोहित पवारांना सपोर्ट करूया. रोहित पवारांच्या जे काही जीवाला धोका ते स्वतः म्हणतायत, ते कुठेतरी होऊ नये, काही होऊ नये त्यांच्यासोबत, आणि महाराष्ट्र त्यांच्यासोबत राहावा आणि त्यांना Z+ सिक्युरिटी हे देण्यात यावी आणि त्यांची जी काही सुरक्षा आहे ती सुरक्षा कुठेतरी वाढवण्यात येणार आहे किंवा आली गेली पाहिजे. हे जर झालं तर नक्कीच रोहित पवारांना जे काही आहे ते संरक्षण मिळणार आहे आणि रोहित पवार जे काही आहेत ते सुरक्षित राहणार आहेत. नाहीतर दादांचा अपघात झाला आपल्याला माहिती आहे, पण त्यांची एफ-आय-आर सुद्धा कोणी लिहायला घेत नाही. मात्र जर दादा असते तर पोलिसांची हालत काय झाली असती, हे जर मात्र विचार करायची गरज आहे.
तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.